शालेय विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याने पुण्याचे राजगुरुनगर शहर हादरले। त्यातच जखमी विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या घटनेने या परिसरामध्ये खळबळ माजली आहे। आता आपण आहोत घटनास्थळावरती। हेच ते खाजगी शिकवणी आहे, खाजगी क्लास आहे। या खाजगी शिकवणीमध्ये खाजगी क्लासमध्ये आज सकाळी दोन शालेय विद्यार्थ्यांचा या ठिकाणी काही भांडण झालं। त्याच वादामध्ये एका शालेय विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गात असणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यावरती धारदार शस्त्राने वार केल्यानंतर ज्या विद्यार्थ्याने हल्ला केला होता तो विद्यार्थी या ठिकाणावरून दुचाकीच्या माध्यमातून पळून गेला आहे। तर जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान या जखमी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ माजली आहे। हेच ते घटनास्थळ आहे, हाच तो खाजगी क्लास आहे ज्या खाजगी क्लासमध्ये या ठिकाणी ही घटना घडली आहे। खरं तर या घटनेनंतर मृत्यू झालेल्या मुलाचं शव जे आहे ते राजगुरुनगर येथील चांडोली ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे। तर या घटनास्थळावरती आता आपण पाहू शकताय या ठिकाणी पोलीस जे आहेत ते पोलीस आता या ठिकाणी अधिकचा तपास करत आहेत, अधिकचा शोध घेत आहेत। ह्या घटनेमुळे मात्र या परिसरामध्ये मोठी खळबळ माजली आहे आणि या घटनेमुळे आता विद्यार्थी जे आहेत हे शाळेमध्ये सुरक्षित नसल्याची भावना पालकांमध्ये निर्माण होते। खरं तर हा प्रकार एका खाजगी शिकवणीमध्ये घडला आहे, पण खाजगी शिकवणी असली काय आणि शाळा असली काय, हे जे विद्यार्थ्यांमध्ये होणारे वाद आहे किंवा राजगुरुनगर शहरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये होणारं गँगवॉर आहे, याच्या यापूर्वीही काही घटना ह्या ज्या आहेत राजगुरुनगर स्टेडियमवरती घडलेल्या पाहायला मिळत होत्या। आता तर या घटनांनी कळस घातला असून दोन विद्यार्थ्यांच्या या वादामध्ये आणि एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये एका शाळकरी मुलाचा 14 वर्षीय मुलाचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे। त्यामुळं या घटना कुठेतरी विचार करायला लावणाऱ्या असून राजगुरुनगर पोलीस असेल किंवा एकूणच पोलीस प्रशासनाची या ठिकाणची जबाबदारी वाढवणाऱ्या आहेत आणि या पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाद होणार नाही यासाठी राजगुरुनगर पोलीस आणि एकूणच पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे।